नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे धामणी धरणातील पाणी साठा 53% पोहोचला असून कवडास धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ते ओव्हरफ्लो झाले आहे. धरण परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणावरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे 50,000 क्युसेक पाणी सूर्या नदी पात्रात सोडण्यात आले आहे. या मोठ्या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी लगतच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच नदीपात्र पूल आणि बंधाऱ्यांवर गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान महसूल आपत्ती व्यवस्थापन पोलीस आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शेतकरी, मच्छीमार आणि नदीकाठच्या ग्रामस्थांनी विशिष्ट दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधण्यास सांगितले आहे. सूर्या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नागरिकांनी नदीपात्र पूल व बंधाऱ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.